अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार। श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। आषाढी अमावस्या, दर्श अमावस्या, गतहरी अमावस्या, विविध नावांनी ओळखली जाणारी सगळ्यात मोठी अमावस्या उद्या 24 जुलैला आहे। आता अमावस्या कधी लागणार आहे तर बघा, आज उत्तरात्री म्हणजे आज रात्री 12 नंतरच्या 2:29 लागणार आहे आणि 24 तारखेला म्हणजे उद्या रात्री 12:41 संपणार आहे। थोडक्यात काय, उद्या संपूर्ण दिवस आपल्याला अमावस्या साजरी करायची आहे आणि योगायोग इतका सुंदर की या वर्षीचा पहिला गुरुपुष्यामृत योग हा 24 तारखेलाच आलेला आहे, म्हणजे उद्या आहे। तर आषाढी अमावस्या आणि गुरुपुष्यामृत योग हा एकाच दिवशी आलेला आहे आणि त्याचबरोबर गुरुवार आहे, म्हणजे गुरु जेव्हा पुष्य नक्षत्रात येतो, गुरुवारी येतो, तेव्हा आपल्याला गुरुपुष्यामृत योग साजरी करत असतो आणि 2025 हा पहिला योग आहे। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अमावस्यानिमित्त आपल्या घरात काय सेवा करायची आहे, काय छोटे मोठे उपाय करायचे आहे, त्याच्याबद्दलची आज आपण माहिती घेणार आहोत। व्हिडिओ सगळा बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची किंवा काय सेवा करायची आहे हे सगळे माहिती तुम्हाला मिळून जाईल। आता सर्वप्रथम सकाळी उठल्यावर तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे। जेव्हा तुम्ही सूर्याला अर्घ्य देता, ज्याला आपण जल अर्पण करणं असं म्हणतो, तेव्हा ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे 11 वेळा आणि तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे। सुरुवात तुम्हाला याच सेवेने करायची आहे। सूर्याला अर्घ्य देत असताना ते पाणी तुम्हाला कुठल्याही तरी झाडाला अर्पण करायचं आहे। दुसरं म्हणजे गुरुवार असल्यामुळे आपण तुळशीला कच्चं दूध अर्पण करतो। कच्चं दूध म्हणजे काय, न तापवलेले दूध तुम्हाला 1 किंवा 2 चमचे आपल्याला तुळशीला अर्पण करायचे आहे आणि जलही अर्पण करायचे आणि तुळशीची पूजा करायची। हळद कुंकू अक्षता लावून ती तुम्हाला ही दुसरी सेवा करायची आहे। बऱ्याच वेळा असं सांगितले जाते की गुरुवारी आपल्याला आपल्या घराची झाडझूड फरशी साफ करायची नसते, पण बघा या दिवशी दर्श अमावस्या आहे, गुरुपुष्यामृत योग आहे, आपल्याला आपल्या घराची स्वच्छता करायची आहे। अर्थात दुसऱ्या दिवशी श्रावण सुरू होणार आहे, तर घरातली स्वच्छता तुम्ही करायची आहे। जर तुम्ही स्वच्छता आदल्या दिवशी म्हणजे आज जरी केली तरी चालेल, काही हरकत नाही, पण गुरुवार असल्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला घरात ज्या काही न लागणाऱ्या गोष्टी आहेत, मग ते बंद घड्याळ असो किंवा इलेक्ट्रिकल सामान असेल, तर ते घराबाहेर काढायचे। जर चांगलं असेल तर अर्थात ते तुम्ही नीट करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर जेव्हा आपण फरशी पुसतो, ज्याला आपण लादी पुसणं असं म्हणतो, त्याच्यामध्ये हळद, गोमूत्र, लिंबू आणि खडं मीठ टाकायचे आणि याने आपल्याला आपली फरशी पुसायची। बघा गुरुवार आहे, मग मी जसं तुम्हाला सांगितलं की गुरुवारी फरशी पुसत नाहीत, पण ह्या दिवशी अमावस्या असल्यामुळे ह्या पाण्यात तुम्हाला फरशी पुसायची। आणि अर्थात जर तुमच्याकडे 4 चाकी गाडी असेल, 2 चाकी गाडी असेल, तर तुम्हाला या पाण्याने, म्हणजे जसं मी फरशी पुसायला जे पाणी सांगितलं त्या पाण्याने, त्या पद्धतीने या गाडीसुद्धा आपल्याला धुवायची आहे। म्हणजे जेव्हा तुम्ही गाडी धुवत असणार तेव्हा तुम्हाला गोमूत्र, मीठ, हळद आणि हे एकत्रित करून तुम्हाला गाडी तुमची धुवायची आहे। त्याच्यानंतर येतं तो मुख्य दरवाजा। आता गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे आपल्याला आपला मुख्य दरवाजा सुद्धा स्वच्छ करायचा आहे आणि अर्थात प्रत्येक बाई रोज आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करत असते, पण कधी कधी काय होतं ना की थोडंफार जळमट लागलेलं असतं, मग या गोष्टी घडतातच। तर नक्कीच ह्या दिवशी वरच्या वर तरी आपला मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ करायचा आहे आणि तिकडे एक छानपैकी स्वस्तिक काढायचं आहे। गुरुवार असल्यामुळे गुरुवार असल्यामुळे प्रत्येक घरात हळदीचं लेपन केलं जातं आणि आपल्याला उंबऱ्यावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे। तर नक्कीच ही सुद्धा सेवा तुम्हाला करायची आहे आणि पुष्य नक्षत्र असल्यामुळे प्रत्येक घरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित सेवा होणारच आहे। तर नक्की तुम्ही तुमच्या घरातलाही आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर हळदीचं लेपन करायचं आहे। तर बघा ही झाली एक सेवा। तर अजून एक सेवा आहे जी प्रत्येकाने करावी। अगदी तुम्ही तुमच्या घरात असो, स्वतःचं घर असो किंवा नसो, पण तुम्हाला सेवा करायची आहे। घरातील बाकीचे काम झाल्यावर सगळ्यात महत्त्वाचं, या दिवशी तुम्हाला तुमच्या घरातील देव स्वच्छ करायचे। देव तुम्हाला व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे। अर्थात दुसऱ्या दिवशी श्रावण महिना सुरू होणार आहे। बऱ्याच घरात पारायण, व्रतवैकल्य, उपासना, रुद्राभिषेक, बऱ्याच काही सेवा केल्या जातात। तर नक्कीच तुम्ही या दिवशी तुमचे देवघर स्वच्छ करायचे आहे, देव स्वच्छ करायचे आहे। मग तुम्ही तुमच्या घरातल्या कुठल्याही वस्तूने देव स्वच्छ करू शकता, जे तुमच्याकडे अवेलेबल आहेत, त्याने तुम्हाला हे देव छान स्वच्छ करून घ्यायचं आहे। देवांसोबत असलेले जे काही देवाचे सामान आहे ते पण स्वच्छ करायचे आहे, कारण श्रावण महिना इतका पवित्र असतो। अमावस्या असल्यामुळे तुम्हाला आधी पितरांची सेवा करायची आहे। जे काही पितृस्तुती स्तोत्र आहे ते तुम्हाला पठण करायचं आहे आणि नंतर देवाची सेवा तुम्हाला करायची आहे। गुरुपुष्यामृत योग 2025 मध्ये पहिल्यांदा आलेला आहे। तर कुंकुमार्चन तर घरात केलंच पाहिजे। कुंकुमार्चन तुमच्या घरात झालं पाहिजे। अगदी तुमच्याकडे श्रीयंत्र असो किंवा नसो, तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे। म्हणजे तुमच्याकडे कुलदेवीचा फोटो असेल
टाक असेल, नसेल तर अन्नपूर्णा मातेचा फोटो असतो, लक्ष्मी मातेचा फोटो असतो, श्रीयंत्र असेल तर ते त्याच्यावर करा, किंवा तुमच्याकडे कोणत्याही देवीचा फोटो असेल, मूर्ती असेल तर तुम्ही त्याच्यावर करू शकता. तर बघा हे करायचं आहे. त्याच्यानंतर बऱ्याच सेवा आहेत. आता मेन म्हणजे आषाढी एकादशी, म्हणजे ज्याला आपण आषाढी अमावस्या आहे, ज्याला आपण दिव्यांची अमावस्या म्हणतो. तर अर्थात तुम्ही सकाळी पूजा करू शकता, संध्याकाळी तुम्ही दिव्यांची पूजा करू शकता. काही ठिकाणी सकाळी उठल्या उठल्या अंघोळ केल्यावर लगेच दिव्यांची पूजा केली जाते. तर काही ठिकाणी संध्याकाळी प्रदोषकाळी, म्हणजे जेव्हा अंधार होतो तेव्हा ही पूजा केली जाते. तुमच्याकडे जसं आहे तसं तुम्ही करावं. मग या सगळ्या गोष्टी आपल्याला दिवसभरात जसं जमेल तसं तुम्हाला करायचं आहे. एवढंच आहे की घराची जी काही स्वच्छता आहे, ज्या काही गोष्टी आहेत, तुळशीला जल अर्पण करणं, सूर्याला जल अर्पण करणं, हे सकाळच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सकाळीच करायच्या आहेत. गुरुपुष्यामृत योग बरेच लोक म्हणजे सोनं, चांदी, हिरे, मोती, गाड्या खरेदी करतात. पण आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे. गुरूंचा आशीर्वाद आपल्या आयुष्यात असणं खूप महत्त्वाचं आहे. गुरुचरित्र ग्रंथामध्ये तेच सांगितलं आहे की जेव्हा तुमच्यावर ईश्वर कोपतो तेव्हा तुम्हाला गुरु तारतो, पण जेव्हा गुरूंचा कोप होतो तेव्हा ईश्वरही काही करू शकत नाही. म्हणजेच काय की आपल्याला गुरुसेवा हे अंतिम सत्य आहे, जे प्रत्येकानं केले पाहिजे. आता तुम्ही बघितलं काय उपाय आहे ते करायचे आहेत. याच्यामध्ये गुरुपुष्यामृत योगावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. जी काही वातींची सेवा सांगितली आहे ती खरंच खूप सुंदर सेवा आहे. ती अनुभव घेऊन बघा. आता बघा सगळ्या महिलांना याचा अनुभव आलेला आहे, पण खूप सुंदर सेवा. जर तुमची इच्छा असेल तर आवर्जून करू शकता. अर्थात ज्यांना काही अडचण असेल, तर ज्यांना काही कारणाने शक्य होणार नाही आहे, त्यांनी येणाऱ्या पुढच्या अमावस्येला पण गुरुपुष्यामृत योग आला आहे तेव्हाही करू शकता. जर काही अडचणीमुळे, कारण बऱ्याच वेळा असं होतं की आम्हाला गावाला जायचं आहे. बघा की जेव्हा सेवा तुम्ही करत असता तर तुम्हाला याला खंड पडू द्यायचं नाही आहे. भले तुम्ही मासिक धर्म आला तर ते 3-4 दिवस ठीक आहे, पण तुम्ही गावाला जात आहे मग 2-3 दिवस, 3-3 दिवस, तर ते शक्य नाही होणार. मग त्याच्यापेक्षा तुम्ही येणाऱ्या अमावस्याला पुढच्या महिन्यातला तेव्हा केलं तरी हरकत नाही. आता सेवा बघूया. कुंकुमार्चन, एक तर अमावस्या म्हणजे लक्ष्मीप्राप्तीचा दिवस आहे. कुंकुमार्चन करायला अजिबात विसरू नका. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा तुम्हाला करायची आहे. गुरूंची सेवा तुम्हाला करायची आहे. अर्थात ज्यांचा गुरुवार आहे त्यांच्याकडनं खूप सुंदर सेवा घडणार आहेत. या गुरुवारी किंवा ज्यांचं पारायण चालू आहे त्यांच्याकडनं ती सेवा घडणार आहे. पण ज्यांचं काही चालू नाही आहे किंवा ज्यांना नव्याने गुरुवार सुरू करायचे आहेत तेही नव्याने गुरुवार सुरू करू शकता. पण आता मी तुम्हाला सांगणार आहे की ज्यांचा काही गुरुवार नाही आहे किंवा मला फक्त गुरूंची सेवा करायची आहे, तर त्यांच्यासाठी अगदी गुरुपुष्यामृत योगावर एक स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे. अगदी दिवसभरात जसं जमेल तसं तुम्ही करू शकता. गुरूंची सेवा फक्त 12 ते 12:30 मध्ये करायचं नाही. बाकी तुम्ही दिवसभरात कधीही सेवा करू शकता. जो काही पुष्य नक्षत्राचा काळ आहे तो दुपारी आहे, तरी सुद्धा तुम्ही ज्यांना सकाळी होतं त्यांनी सकाळी सेवा करा, ज्यांना संध्याकाळी होतं त्यांनी संध्याकाळी करा. माता लक्ष्मीची सुद्धा जी काही सेवा आहे, मग ती कुंकुमार्चन असेल, महालक्ष्मी अष्टकम असेल, कनकधारा इतकं सुंदर ते स्तोत्र आहे ते तुम्ही श्रवण करू शकता किंवा पठण करू शकता. विष्णू सहस्रनाम, व्यंकट स्तोत्र अगदी जसं जमेल जसं शक्य होईल तसं तुम्हाला म्हणायचं आहे. मग तुम्ही ते एकदा म्हणा, 3दा म्हणा. ज्यांना जर व्यंकट स्तोत्राचं मंडल करायचं आहे, म्हणजे 21 वेळा केल्यावर एक मंडल होतो. ज्यांची इच्छा असेल, आता रात्री 12 वाजता नाही शक्य होत, तर त्यांनी जरी गुरुवारी तुम्ही 21 मंडल एका बैठकीत केलं तरी चालेल किंवा 2दा गॅप घेऊन केलं तरी चालेल. पण एक सांगू का, तुम्हाला बऱ्याच वेळा ऑप्शन शोधत असतो, असं नको का, तसं नको का. जेव्हा तुम्ही 21 वेळा पठण करत असता तेव्हा एक मंडळ होतो. शक्य असेल तर एकाच बैठकीत करा, नाही तर मग शक्य होत असेल तर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता. मग तुम्ही व्यंकट स्तोत्र तुम्ही 11 वेळा, 5 वेळा, 7 वेळा, 3 वेळा, विषम संख्येत तुम्हाला जसं जमेल तसं तुम्हाला पठण करायचं, श्रवण करायचं आहे. तर बघा या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित सेवा केल्याने खूप चांगला आणि सकारात्मक फायदा आपल्याला बघायला मिळतो. आणि त्यात जर अमावस्या असेल तर सोन्याहून पिवळं नक्कीच तुम्ही ही सेवा करा. आता गुरूंची जसं मी तुम्हाला सांगितलं की 11 माळी श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. 11 माळीच करायचा प्रयत्न करा. जेवढं जास्त होईल तेवढं नामस्मरण करायचा प्रयत्न करा. कारण गुरुपुष्यामृत योगावर गुरूंची सेवा केल्याने खूप चांगला, तसं महाराजांची सेवा आपण कधीही करू शकतो. पण जर पुष्य नक्षत्र आलं आहे, आपल्या गुरूंचं आहे, तर तेव्हा का नको करायला सेवा. तर जमेल तसं तुम्ही सेवा करू शकता. गुरूंची सेवा मात्र करायला विसरू नका. एक मंत्र सांगते, जो तुम्हाला शक्य असेल
तर तुम्ही ते पठण करू शकता किंवा 1 माळ किंवा 11 वेळा 21 वेळा म्हणू शकता. तो काय आहे बघा, ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. बघा पुन्हा एकदा सांगते, ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. हा मंत्र अगदी तुम्ही 1 माळ जरी केली तरी चालेल. गुरुचरित्र ग्रंथातील 14वा अध्याय जर ज्यांना पठण करायचं आहे त्यांनी ज्यांचं चालू आहे ते करू शकता. घोरष्टक उद्धरम स्तोत्रम हे खूप सुंदर आणि खूप प्रभावी आणि दिव्य अनुभव देणार आहे. जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं करायचा प्रयत्न करा. अगदी काही नाही शक्य होणार तर तुम्ही प्रवासात करू शकता. जेव्हा ट्रॅव्हल करत आहात, तुम्ही स्वयंपाक करत आहात, आता घरातली कामं भांडी झाडझोड फरशी करत आहात, हे सगळं मंत्र तुम्हाला पठण करू शकता. ललित सहस्त्रनाम तुम्ही पठण करू शकता. थोडक्यात काय, सेवा पठण करा किंवा काही सेवा श्रवण करा. पण कसं असतं ना, एक तर अमावस्या आहे, घरातली साफसफाई आहे, दुसऱ्या दिवशी श्रावण महिना सुरू होणार आहे. अगदी साफसफाई करत आता ज्यांच्या घरात मांसाहार केला जातो तर ते बुधवारीच करतील. म्हणून गुरुवारी सकाळी उठून जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं तुम्हाला करायचा प्रयत्न करा. गुरूंची सेवा केल्याने आपल्या आयुष्यात किती बदल घडतात हे मी तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही. आवर्जून तुम्ही जास्तीत जास्त या गुरु पुष्यामृत योगावर सेवा करा. नारळाचा उपाय तुम्हाला करायचा आहे. म्हणजे नारळाचा उतारा जो तुम्हाला मी सांगितला आहे की नारळ तुम्ही तुमच्या पायावर ओलांडणार नाही किंवा कोणी पायावरून ओलांडणार नाही. तुम्ही या पद्धतीने नारळ कुठेतरी फेकून द्यायचं आहे किंवा डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं. म्हणजेच काय, तुम्ही घरावरून उतारा करायचा असेल तर तो घरावरून उतरून तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकायचा आहे किंवा अशा ठिकाणी टाका जिथून तो नारळ कोणी ओलांडणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही घरावरून उतरू शकता. या दिवशी पितरांची सेवासुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. ती कशी करायची, केव्हा करायची, त्या संदर्भातील माहिती आपण येत्या व्हिडिओमध्ये बघूयात. पण अमावस्या असल्यामुळे ज्या काही गोष्टी आहेत, आणि बघा तुमच्या घराजवळ जर म्हसोबाचं मंदिर असेल तर नक्कीच मानपान करा, म्हसोबांचा मानसन्मान करा. कालभैरवाष्टकचं मंदिर असेल तर तिकडे जाऊनही तुम्ही दर्शन घ्या. कालभैरवाष्टकम घरात पठण करा. मोहरी हातात घेऊन तुम्ही कालभैरवाष्टकचं पठण करू शकता. आता पिवळी मोहरी घ्यायची आहे. कर्पूर होम सुंदर सेवा आहे. कर्पूर होम सुद्धा तुम्ही घरात करायचा प्रयत्न करा. ज्यांना करायचं आहे कर्पूर होम त्यांनी येत्या अमावस्याला सुद्धा करू शकता. जेवढं तुम्हाला करणं शक्य होईल. आता कर्पूर होम का करावा, ज्यांच्या घरात काही कटकट नाही आहे, भांडण नाही आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे, त्यांना काही कर्पूर होम करायची गरज नाही. मग फक्त त्यांनी गुरूंची सेवा करा. ज्यांच्या गाडी एकदम ओके आहेत, ज्यांच्या गाडीला कुठला त्रास नाही आहे, मग त्या गाडीवरचा उतारा पण करायची गरज नाही आहे. फक्त तुम्ही गाडी स्वच्छ धुवायची आहे बस, बाकी काही करायचं गरज नाही. पण ज्यांना काही अडचण आहे त्यांनी नक्कीच, आणि घरात वादविवाद कटकटी होत असेल तर नक्कीच हातात पिवळा मोहरी घेऊन महाराजांची रक्षा घेऊन 11 वेळा वल्गा सूक्त किंवा 11 वेळा कालभैरवाष्टकचं पठण करायचे. ही सेवा सुद्धा तुम्ही करू शकता. पण ज्यांच्या घरात सगळं ओके आहे त्यांनी फक्त गुरूंची सेवा करावी, माता लक्ष्मी, भगवान विष्णूंची सेवा करावी. आणि हा गुरुपुष्यामृत योगावर ज्या 12 फुलबातींची सेवा सांगितली ती खरंच खूप सुंदर सेवा आहे. सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की जास्तीत जास्त ही सेवा करायचा प्रयत्न करा. तर चला, आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.